अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, जिथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र. जया आठविता महापुण्य राशी, नमस्कार माझा सद्गुरु श्री ज्ञानेश्वरांसी. ओम नमो भगवते वासुदेवाय. श्री गणेशाय नमः. श्री ज्ञानेश्वरी अध्याय 18, भाग 3. अर्जुना, अरे मातेचा अपमान केला किंवा तिच्याविषयी मनात वाईट वासना धरली तर त्या दोन्ही गोष्टी अधोगतीला कारण होतात. तर या दोन्ही गोष्टी वर्ज्य करून मातेची माता म्हणून कर्तव्यबुद्धीने सेवा करावी. गाय मुखाने अपवित्र असते म्हणून काय तिचा सर्वस्वी त्याग करावा. आपल्या आवडीच्या फळात साल व बी असेल तर तेवढ्यासाठी आपण संपूर्ण फळच टाकून देतो का? तसे कर्माच्या कर्तृत्वाचा अभिमान आणि त्याच्या फळाची इच्छा या दोन्हीसच कर्मबंध असे म्हणतात. जशी वडिलांच्या मनात आपल्या कन्येविषयी भोगाची इच्छा नसते, तसा कर्म करणारा असून त्याविषयी केल्याचा अभिमान व फलाची इच्छा न बाळगणारा विहिताचरण करून दुःखी होत नाही. मोक्षरूपी फल येणारा तो हा त्यागवृक्ष फार श्रेष्ठ आहे. सात्विक त्याग म्हणून जगात ज्याची प्रसिद्धी आहे तो हाच. बीज जाळले असता त्यापासून जशी वृक्षाची उत्पत्ती होत नाही, त्याप्रमाणे फलत्याग करून म्हणजे कर्माचे बीज जाळून ज्याने कर्म टाकले म्हणजे बद्ध होणे खुंटविले जाते. लोखंडाला परिसाचा स्पर्श होताच जसा त्याचा गंज व काळिमा जातो, त्याप्रमाणे कर्माचा कर्तृत्वाभिमान व फलेच्छा यांचा त्यागाने रजोगुण व तमोगुण नाहीसे होतात. मग त्या शुद्ध सत्वाने आत्मज्ञानाची दृष्टी उजळली असता जसे सायंकाळी मृगजळ नाहीसे होते, त्याप्रमाणे त्याच्या दृष्टीपुढे असणारा एवढा मोठा विश्वपसारा आकाश जसे कोठे दिसत नाही तसा दिसेना होतो. म्हणून पूर्वकर्मानुसार जी बरी वाईट कर्मे प्राप्त होतील ती आकाशाच्या ठिकाणी जसे ढग जिरून जावेत, तशी अर्जुना त्याच्या समदृष्टीने सर्व कर्मे निर्दोष असतात. म्हणून त्यापासून होणाऱ्या दुःखाच्या उठाठेवीत तो बसत नाही. अमुक कर्म शुभ व अमुक कर्म अशुभ असा त्याच्या बुद्धीच्या ठिकाणी भेदभाव असेल तर शुभ कर्म आनंदाने करावे व अशुभ कर्माचा द्वेष करावा हे घडणार ना. जागे झाले असता स्वप्नातील अमुक पदार्थ शुभ अथवा अमुक अशुभ सर्व मिथ्या म्हणून असा कोणी भेद करीत नाही. तसा शुभाशुभ कर्माचा संदेह ज्याच्या चित्ताला मुळीच शिवत नाही. म्हणून हे कर्म आणि हा मी त्याचा करता अशी द्वैत भावनेची ज्याला वार्ताही नसते तो अर्जुना सात्विक त्याग आहे. पार्था, अशा प्रकारचा कर्मत्याग करता आला तर तोच खरा त्याग होय. एरवी नुसती कर्मे सोडणे अथवा त्यागणे उलट अधिकच बंधनाला कारणीभूत होतात. आणि हे पहा अर्जुना, देह प्राप्त झाला आहे आणि कर्माचा मात्र कंटाळा, हा शुद्ध मूर्खपणाचा आहे. घटाला मातीचा कंटाळा येऊन कसे चालणार व वस्त्र तरी तंतूचा त्याग कसा करणार? तसेच अग्नी कधी उष्णतेला कंटाळेल काय? किंवा दिवा प्रकाशाचा द्वेष करतो असे कधी होईल काय? हिंग उग्रवासाला कंटाळला तरी तो काय सुगंधी होईल? किंवा द्रवत्व पाणीपणा टाकून पाणी कधी राहिले आहे काय? त्याप्रमाणे जोवर शरीर आहे तोवर कर्मत्यागाचा आग्रह काय कामाचा? तिलक आपण लावलेला असतो म्हणून वाटेल तितके वेळा पुसता येतो, पण तीच गोष्ट कपाळाची करणे शक्य आहे काय? तसे आपण स्वतः विहित कर्म आदरपूर्वक स्वीकारले असल्यामुळे ते टाकू म्हणल्यास टाकता येईल, परंतु शरीर हेच एक प्रकारचे कर्म किंवा कर्मफल असल्यामुळे कर्मत्याग कसा करता येईल? पहा की आपण निजल्यावरही श्वासोच्छ्वास रूपी कर्म होतच असते आणि निद्रा ही मनुष्य काहीच करीत नाही अशी अवस्था आहे, तरी तेथे हे कर्म होतेच.
या शरीराच्या निमित्ताने सर्व कर्मच पाठीस लागले आहे, म्हणून जिवंत स्थितीत किंवा मरेपर्यंत ते थांबणे शक्य नाही. या कर्माचा त्याग संभवतो, पण तो एकाच प्रकारे हे लक्षात असू दे. तो प्रकार म्हणजे कर्माचरण होत असता फलाविषयी आसक्ती नसावी. कर्माचे फल ईश्वरार्पण केले म्हणजे त्याच्या प्रसादाने आत्मबोध उदयास येतो व दोरीच्या वास्तविक ज्ञानाने जशी सर्प आहे ही शंका दूर होते. म्हणून या प्रकाराने कर्म करणाऱ्याला आम्ही कर्मत्यागी समजतो. एरवीचा त्याग म्हणजे मूर्छा आलेल्या रोग्याला विसावा मिळत आहे असे मानण्यासारखे होय. त्याप्रमाणे ज्याला एका कर्माचा कंटाळा येतो तो विसाव्यासाठी दुसरे कर्म सुरू करतो. हे करणे म्हणजे दांडक्याचा मार बुक्क्यांच्या मारावर घालण्यासारखे आहे. परंतु हे असो, त्रिभुवनात तोच त्यागी खरा की ज्याने फलत्यागपूर्वक कर्म नैष्कर्म्य सिद्धीस नेले. अर्जुना, वास्तविक ज्यांना कर्मफलाची आशा सुटत नाही त्यांनाच या 3 प्रकारच्या कर्मफलाचा भोग घडतो. आपण कन्येला जन्म देऊनही कन्यादानात न मम आता माझी नाही असे बाप म्हणतो, मोकळा होतो व प्रतिग्रहिता मी पत्करली घेतली असे म्हणणारा जावाई अडकतो. विषारी वनस्पतीची बाग करणारे त्याच्या वनस्पतीच्या विक्रीने सुखाने उदरनिर्वाह करतात, पण द्रव्य देऊन ते विष जे घेतात ते मात्र नाश पावतात. त्याप्रमाणे कर्तृत्व अहंकाराने कोणी कर्म करो अथवा कर्तृत्वाचा अहंकार व फलाशा या दोन्ही सोडून कर्म करो. तथापि या दोघांसही नुसते केवळ कर्मच बद्ध करू शकत नाही. वाटेवरील झाडाचे पिकलेले फळ इच्छा करील त्यास मिळू शकते, तसे सामान्य कर्माचे फळ ज्याला फलेच्छा असेल त्याला मिळते. पण कर्म करूनही जो फळाची आशा करीत नाही तो जगाच्या रहाटीत सापडत नाही, कारण हे त्रिविध जग सर्व कर्माचे फळ आहे. देव, मनुष्य आणि स्थावर हे ते त्रिविध जग व हे 3ही प्रकार कर्माचेच फळ होय. ते कर्मफळ अनिष्ट, इष्ट व इष्टानिष्ट असे 3 प्रकारचे आहे. परंतु विषयासक्तीने जे अविधीची पर्वा न करता निषिद्ध आचरण करतात त्या कर्मफलात कुर्मी, कीटक अथवा मृत्तिकादी स्थावर देह प्राप्ती होणे हे अनिष्ट कर्मफल होय. किंवा स्वधर्माला मान देऊन आपल्या अधिकारानुसार वेदाज्ञेप्रमाणे जो सत्कर्माचरण करतो तेव्हा अर्जुना त्यांना इंद्रादिक देवतांचे देह प्राप्त होतात. असे जे कर्मफल ते इष्टफल म्हणून प्रसिद्ध आहे. आणि गोड व आंबट यांच्या मिश्रणाने ज्याप्रमाणे या दोहोतून भिन्न पण रुचीने श्रेष्ठ असा तिसराच रस उत्पन्न होतो. किंवा योगाभ्यासाने रेचक बाहेर सोडला जाणारा वायू जर थांबविला तर तोच जसा निश्चल कुंभक आत कोंडून धरलेला वायू होतो, तसेच सत्य व असत्य यांच्या मिश्रणाने सत्य असत्याला जिंकणारा तिसराच अनिर्वचनीय प्रकार निर्माण होतो. म्हणून शुभाशुभ कर्माच्या समाचरणाने मनुष्य देहाची प्राप्ती हे मिश्र फळ होय. जगात असे 3 प्रकारचे कर्मफल आहे. जे फलभोगाच्या आशेत गुंतले त्यांना हे कर्मफल सोडित नाही. जिभेची रुची जसजशी वाढत जाते तसतसे जेवताना गोड वाटते, परंतु त्याचा परिणाम म्हणजे अजीर्ण होऊन मरण ओढवते. किंवा संभावित चोर तिथपर्यंत चांगला जोपर्यंत अरण्य लागले नाही अथवा अंगस्पर्श झाला नाही तोपर्यंतच वेश्या भली म्हणावी. त्याप्रमाणे मनुष्य शरीरात कर्मे करताना कर्तेपणाचा मोठा अभिमान वाटतो खरा, पण मरणानंतर त्याचा फलभोग सारखा पाठीस लागतो. जसा समर्थ असा सावकार मुदतीला पैसे मागायला आला तर तो पैसे घेतल्याशिवाय जात नाही. ज्याप्रकारे कर्मफलाचा भोग भोगल्याशिवाय प्राण्यांना सुटका नाही. कणसाचे दाणे खाली पडतात, ते रुजून पुन्हा त्याला कणसे येतात, पुन्हा ते खाली पडून पुन्हा त्याला कणसे यावीत असा हा क्रम सारखा चालू असतो. तसे मागील कर्मफल भोगण्यासाठी जे शरीर प्राप्त होते त्यात आणखी फल देणारी इतर कर्मे होतातच. जसे चालताना एक पाय दुसऱ्याच्या पुढे जातो तोच पुन्हा मागे पडतो, तसाच हा क्रम आहे. उतरण्याचे साधन होडी कोणत्याही तीराला असो ते तिचे अलीकडचे तीर होय, कारण तिला दुसरे पलीकडचे तीर आहेच.
जसा एक फलभोग चालू असताना पुढे दुसरा उभा आहेच, त्याला कधी अंत नाही. कर्म व कर्मफल या क्रमाने फलभोग सारखा वाढतच जातो व फलेच्छांचा ज्यांना त्याग होत नाही ते संसार बंधनातून कधीही सुटत नाहीत. जाईच्या फुलाचे उमलणे म्हणजे जसे त्या फुलाचे सुकणे होय, त्याप्रमाणे फलाशा टाकून कर्मे करून कर्मे केली नाहीत असे केले. बियांचे धान्य जेव्हा पोटगीज खर्च होते तेव्हा वाढणारा शेतकीचा व्यापार नाश पावतो. तसे कर्मफलाचा त्याग करून ज्यांनी कर्माचे काम फलाची वाढ संपवून टाकली आहे तेव्हा त्यांना अंतःकरण शुद्धतेचे सहाय्य मिळून श्री गुरु कृपेच्या अमृत वर्षावाने उदयास आलेल्या आत्मबोधाने द्वैतरूपी दैन्य लयास जाते. अशा वेळी ज्या 3 प्रकारच्या कर्मफलांपासून सर्व जगतादी प्रपंच निर्माण होतो त्यांचा नाश होऊन भोक्ता व भोग्य आदी व्यवहार आपोआप थांबतात. हे वीरश्रेष्ठा, ज्यांना हा ज्ञानप्रधान संन्यास लादला तेच फलभोगाच्या बंधनातून अर्थात जन्ममरणातून मुक्त होतात. आणि अशा प्रकारच्या संन्यासाने जेव्हा आत्मस्वरूपाची ओळख होते तेव्हा मी कर्म करता व हे कर्म असा दृष्टीभेद तेथे असतो काय? भिंत पडून गेली असता त्यावरील चित्राची जशी माती होते किंवा उजाडल्यावर रात्रीचा अंधार दिसेल काय? जर काही आकृतीच उभी नाही तर सावली कशाची पडणार? आरसाच नसेल तर मुखाचे प्रतिबिंब कशात पडणार? झोप उडाल्यावर स्वप्न कसे पडणार व मग ते खरे की खोटे असे कोण म्हणणार? त्याप्रमाणे या कर्मफल संन्यासाने जर अज्ञानाचाच ठाव ठिकाणा उरत नाही तर त्याचे कार्य जे कर्म व फल त्याची उठाठेव कोण करणार? म्हणून या संन्यासानंतर कर्माची गोष्टच कशी उच्चारता येणार? परंतु चित्तात जोपर्यंत अज्ञानाचा वास आहे म्हणजे कर्तेपणाच्या अभिमानाने जेव्हा बऱ्या वाईट कर्मामध्ये आत्मप्रवृत्ती होते व भेददृष्टी अगदी जागरूक असते तेव्हाही हे अर्जुना पूर्व व पश्चिम या दिशाप्रमाणे आत्मा व कर्म यांच्यात अंतर असते. किंवा आकाश व आभाळ, सूर्य आणि मृगजळ किंवा पृथ्वी आणि वायू यात जसा भेद आहे. नदीच्या उदकाचे पांघरून घेऊन आत असलेला खडक जसा त्या पाण्याहून भिन्न आहे हे जसे सर्वांना माहीत आहे. पाण्यावरच का असेना पण ते शेवाळे त्याहून अत्यंत भिन्न असते. किंवा काजळी दिव्याला धरूनच असते म्हणून काय तिला दिवा म्हणता येईल काय? चंद्रावर असलेल्या कलंकाचे जसे चंद्राशी ऐक्य नसते व विचार करून पाहिले तर दृष्टी आणि डोळा यात जसे अंतर असते. अथवा वाट आणि वाटसरू, ओघ व ओघातील पाणी, आरसा आणि आरशात पाहणारा यामध्ये जितका भेद आहे तितकाच पार्था आत्मा आणि कर्म यांच्यात भेद आहे. परंतु अज्ञानामुळे ते त्याच्याच ठिकाणी आहे असे वाटते. आपल्या विकासाने सूर्योदयाची सूचना देणारी भ्रमरांकडून मकरंद भोगविणारी अशी ती कमलिनी वस्तुता जशी सरोवरात निष्क्रिय असते त्याप्रमाणे वारंवार आत्म्याच्या ठिकाणी घडत आहे अशी दिसणारी कर्मे वस्तुता अन्य कारणाने घडणारी आहेत. ती कारणे 5 आहेत. त्यांचे लक्षणे सांगतो. आता ती 5ही कारणे कदाचित तुला माहीत असतील कारण शास्त्रात यांची उघडपणे चर्चा केलेली आहे. वेदरूपी राजाच्या राजधानीत असलेल्या वेदात सांख्यरूपी मंदिरात व्याख्यानरूपी नौबतीच्या आवाजाने ती कारणे गाजत आहेत. सर्व कर्मांच्या सिद्धीसाठी हीच 5 कारणे मुख्य आहेत. त्यामध्ये निष्कारण आत्म्याचा अंतर्भाव करू नये. अर्जुना, अशा वर्णनाच्या दवंडीने ती कारणे प्रसिद्धीस आली म्हणून ती कारणे तुझ्या कानावर असावीत आणि मी ज्ञानरत्न तुझ्या अधीन असता दुसऱ्यांकडून ऐकावे असे संकट तरी कशाला? आरसा पुढे मांडला असताना आपण कसे आहोत हे ठरवण्यासाठी लोकांच्या डोळ्यांची गरजच काय? भक्त ज्या भावनेने जिकडे पाहिल त्याप्रमाणे तेथे मी दिसत असतो असा जो मी तो मी तुझे खेळणे झालो आहे. माझी माझ्यावर सत्ता नाही. प्रेमाच्या भरात असे बोलता बोलता देवांना भान राहिले नाही आणि त्याच वेळी अर्जुनही आनंद सागरात देहाभिमान विसरत होता.
चंद्रकांत मण्यांच्या डोंगरावर चांदण्यांचा भर पडला असता तो पाझरून जसे सरोवर होऊ लागते, त्याप्रमाणे सुख व त्याचा भोग हा भेदभाव नाहीसा होऊन तेथे सुखच अर्जुनाकार झाले. तेव्हा श्रीकृष्ण सर्व शक्तिमान म्हणून ते देहभानावर आले व मग आनंदात मग्न झालेल्या अर्जुनालाही आता देहभानावर आणावे असे त्यांना वाटले. अर्जुन एवढा प्रज्ञावंत आपण कोण काय याचे भान न राहून जाणीवेसह आत मग्न व्हावा इतके आनंदाचे भरते आले होते. त्यातून त्याला वर काढून देव म्हणाले, अरे अर्जुना, भानावर ये, जागा झालास का? तेव्हा दीर्घ श्वास टाकून अर्जुनाने नुसती मान डोलावली आणि म्हणाला, हे प्रभो, आपण जाणता की आपल्याशी तू व मी असा भिन्न भावनेने व्यवहारास कंटाळलेला मी आपल्या स्वरूपापाशी समरूप होऊ पाहत होतो. त्या माझे तर केवळ लोभाखातर असे कोडकौतुक करीत असाल तर मी म्हणतो, मला जीवदशेवर आणून अशा स्वरूपस्थितीला प्रतिबंध का करता? तेव्हा देव म्हणाले, अर्जुना, तुला अजून खरे वर्म कळले नाही रे. वेड्या, चंद्र आणि चांदणे यांचा कधी वियोग असतो काय? ऐक्याला कधी बिघाड आहे काय? आणि हा आपल्या एकत्वाचा अभिप्राय तुला उघड करून सांगण्यास मला संकोचच वाटतो. अरे, रुसण्याने जे प्रेम दुनावते किंवा बळकट होते तशी तुझ्या माझ्या प्रेमाची जात आहे. भिन्नतेची अथवा द्वैत भावाची जाणीव असेपर्यंतच हे परस्परातील प्रेम नांदू शकते असे त्याचे वर्म आहे. म्हणून हा ऐक्याचा विषय आता येथेच थांबवू. मग अर्जुना, आपला विषय कोणता चालला होता रे? सर्व कर्माचा आत्म्याशी काही संबंध नाही हेच ना? तेव्हा अर्जुन म्हणाला, माझ्या मनात जे होते तेच तत्व सांगण्यास देवा आपण नेमका आरंभ केला आहे. सर्व कर्माच्या सिद्धीमध्ये बीज किंवा हेतुभूत जी 5 कारणे ती तुला सांगतो असा देवानी उपक्रम केला होता. तेव्हा आत्म्याच्या कर्मापाशी काहीही संबंध नाही असे जे आपण म्हणाला तेच मला ऐकायचे आहे. तर तोच विषय चालू ठेवा. ते अर्जुनाचे भाषण ऐकून देव अतिशय प्रसन्न झाले व म्हणाले, अरे, हेच मला सांगा असा आग्रह धरणारा मिळतो तरी कुठे? तर अर्जुना, तो प्रकार मी तुला सोप्या भाषेत सांगतो. पण खरोखर या प्रश्नाबद्दल मीच तुझा ऋणी आहे. तेव्हा अर्जुन म्हणाला, देवांना मागील गोष्टींचा विसर पडला वाटते, कारण अद्याप तू व मी अशी भाषा सुरूच आहे.